गिफ्ट नॅपकिन बुकेच्या माध्यमातून एक खूप मोठी ओनर झालेली आहे। तसेच सरांबद्दल सांगायचं झालं तर ते सुद्धा एक बिझनेसमॅन आहेत, तसेच RSP ट्रेनर आहेत। मी सरांच्या शाळेच्या वतीने एक आभार मानतो आणि प्रिन्सिपल सरांना माता की जय, भारत माता की जय। सर्व विद्यार्थ्यांना ह्या RSP कॅम्पच्या निमित्ताने मी RSP स्टेट कोऑर्डिनेटर गौरवनाथ कोळ आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, कारण गेले 2 दिवस तुम्ही जी मेहनत घेत आहे मित्रांनो, ही सर्टिफिकेटसाठी जी मेहनत नाही, कारण तुमच्या आयुष्याला एक वेगळा डिसिप्लिन लागावा, एक आयुष्यामध्ये एक वेगळं सवय तुमच्या अंगी करल्या जाव्या यासाठी हा RSPचा कॅम्प असतो। माझी मुलगी मानसी जी आता मास्टर्स करते, तिच्या शाळेमध्ये असताना तिने RSPचा जो कॅम्प केला, तो कॅम्पच्या माध्यमातून निश्चितपणे तिची जी रस्त्यावरची वागणूक आपण म्हणतो की आपण रस्त्यावरती उतरल्यानंतर खरा माणूस कळतो, तसंच RSP कॅम्पच्या माध्यमातून तुम्ही जे शिक्षण घेता ते रस्त्यावरती उतरल्यावर कळते की तुम्हाला RSP कॅम्पचा किती फायदा झाला। दुसरी गोष्ट ही RSPच्या माध्यमातून आपण बघता PP मुंबईकर विद्यालय नेहमी दरवर्षी RSPच्या कॅम्प विद्यार्थ्यांना आयोजन केलं जातं। त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण, शाळेमध्ये RSP शिकवलं जातं, पण विद्यार्थी ज्यावेळेस बाहेर येतात आणि त्या कॅम्पला झोकून देतात, त्यावेळेस खरा तो RSPचा गुण आहे तो अंगीकारला जातो असं मला वाटतं। त्यासाठी मी सरांचं विशेष अभिनंदन केलं, प्रीतम सरांचं। त्यासोबत RSP जे शिक्षक आहेत शाळेचे, तेही या मुलांच्यावरती मेहनत घेतात। कालच या मुलांनी सन्माननीय विलास पाटील सर डिस्ट्रिक्ट कमांडर यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं नियोजनाखाली चांगलं ट्रेनिंग घेतलं आणि आजही हे विद्यार्थी ट्रेनिंग घेतात। सर्व विद्यार्थ्यांना मी गौरवनाथ कोळ तुम्हाला शुभेच्छा देतो। इथून ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी बाहेर पडाल त्यावेळेस तुम्ही इथे आलेले विद्यार्थी नसाल, कारण तुमचा आलेला चेहरा वेगळा आहे आणि इथून जातानाचा चेहरा वेगळा असेल आणि तो एक अभिमानी चेहरा असेल आणि जगाला शाळेला पुढे घेऊन जाणारा चेहरा असेल असं मला वाटतं। सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। भारत माता की जय, भारत माता की जय। काल RSPचा कॅम्प झाला, मला इकडे फार प्रशिक्षण चांगलं भेटलं असं मला समजलं। काय शिकली काल तुला? काल म्हणजे काय तुझा अनुभव काय होता RSP कॅम्पचा? आम्ही कॅम्पला आल्यावर आम्हाला म्हणजे विलास पाटील सर जेव्हा आले तेव्हा आम्हाला खूप चांगले ते प्रशिक्षण दिलं, तुला चांगलं प्रशिक्षण दिलं। मला काय म्हणायचं, तू ज्यावेळेस इकडे आली, काल सकाळी आली, तुझ्या मनामध्ये काय होतं? RSP कॅम्प म्हणजे एंटरटेनिंग कॅम्प आहे की तुला काय इथून शिकायला मिळालं? खूप शिकायला मिळालं की घरचे जेव्हा नसतात, म्हणजे बाहेर जेव्हा शिकायला जातो, मोठे होऊन शिकायला जातो, तेव्हा कसे राहायचं, म्हणजे स्वतःचं काम स्वतः करायचं, जेवण कसे करायचं, हे सगळं इथून शिकायला भेटतं। स्वावलंबी जीवन कसं असावं अशा पद्धतीचा कॅम्पमध्ये भरपूर मार्गदर्शन मिळालं विद्यार्थ्यांना। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये PP मुंबईकर विद्यालय या RSPच्या विद्यार्थ्यांना आणखी पुढे घेऊन जातीलच, कारण सरांचा नेहमी प्रयत्न असतो की एक बॅच तरी आमच्या RSPची अशी असली पाहिजे, ती एक उदाहरण असेल समाजासाठी आणि समाज घडवण्याचं काम या RSPच्या कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होतं। त्याबद्दल मी शाळा व्यवस्थापन आणि सर्वांचं मी अभिनंदन करतो सर। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्या शाळेचा आलेख असाच उत्तर वाढत जावं अशी विचारसरणी प्रार्थना करतो। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम।